अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत कृषी सहाय्यकाला 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। सविस्तर माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी बुधवार 25 जानेवारी रोजी सापळा रचत कारवाई केली। त्या कार्यवाहीत सतीश श्रीकृष्ण निमकर वय वर्ष 46 पद कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदूर बाजार यांना 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार यांच्या वडिलांच्या बँक खात्यात कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत 17,952 रुपयांचे अनुदान जमा झाले होते। ही रक्कम मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा मोबदला म्हणून आरोपी लोकसेवकाने 1,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी 2 शासकीय पंचासमक्ष करण्यात आली असता आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सापळा रचून आरोपीला तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर लाच स्वीकारताना पकडण्यात आले। या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे।